हाय, कसे आहेत सगळेजण? मजेत ना? तर खुसपे सरकार ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे गुढीपाडवा, तर त्यासाठी मी गुढीपाडव्याचं पूजन करणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा। तर त्यासाठी साहित्य काय काय लागतं आणि गुढी कशी उभारणार ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आज मी दाखवणार आहे। तर गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर हे बघा, गुढीसाठी लागणारं साहित्य काय काय लागतं ते मी इथे घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, मी इथे हे साहित्य घेतलं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे मी असे ताट सजवून घेतलं आहे। तर हा बघा, मी एक तांब्या घेतला आहे। तर त्याला चांगलं असं स्वस्तिक वगैरे असं काढलं आहे। इथे नारळ घेतला आहे, इथे हार फूल वगैरे घेतले आहेत, आंब्याची ढाळा घेतला आहे, लिंबाचा एक ढाळा घेतला आहे। तर इथे गुढी साखरेची गुढी घेतली आहे। इथे लिंबाचा पाला, चण्याची डाळ आणि गूळ असं मिक्स करून मी इथे नैवेद्यासाठी घेतला आहे। तर हे बघा, इथे बघू शकता तुम्ही, इथे घेतली आहे मी साखर, तांदूळ, दिवा, हळदी कुंकू वगैरे असं, मी पाणी वगैरे अगरबत्ती असं घेतलं आहे पूजनासाठी गुढीच्या। तर हे बघा, इथे बघू शकता मी अशा प्रकारे पूजेचे थाळी अशी घेतली आहे। तर हे बघा, इथे एक काठी घेतली आहे, मी चांगली स्वच्छ अशी धुवून घेतली आहे। तर हे बघा, अशा प्रकारे इथे पूजनासाठी मी गुढीच्या पूजनासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे। तर हे बघा, इथे माझ्या मुली हार बनवत आहेत। तर अशा प्रकारे इथे हार बनवत आहेत माझ्या मुली। तर बघा कशा मस्तीखोर आहेत। तर किती मस्ती करत करत अशा हार बनवत आहेत त्या। तर बघा, इथे बघू शकता तुम्ही। तर हे बघा, त्यांची मस्ती कशी चालली। तर इथे अशी मी देवपूजा केली होती। तर इथे बघू शकता, कशी वाटली माझी देवपूजा कमेंटमध्ये नक्की सांगा मला। तर हे बघा, दरवाजा बाहेर मी असं सगळं हार वगैरे दरवाजाला लावला होता। तर इथे बघा, अशा प्रकारे मी पाट मांडून असं पाटाच्या भोवती फुलांचं सजवलं होतं। आणि हे बघा, इथे माझ्या मुली पण मला तयारी करू लागत आहेत गुढी उभारण्यासाठी। तर हे बघा, अशा प्रकारे साडी वगैरे अशी मी घेतली आहे गुढीला बांधण्यासाठी। तर हे बघा, अशा प्रकारे माझी तयारी चालू आहे। तर अशा प्रकारे मी ते साडी घेऊन मी अशा प्रकारे गुढी उभारत आहे। तर हे बघा, इथे देवपूजा अशी मी केली आहे। तर हे बघा, असे बघू शकता। तर आम्ही सगळेच असे, मला अशी मदत करू लागत होती माझी मुली। तर हे बघा, आमचे आहो सुद्धा मला मदत करू लागत होते। तर अशा प्रकारे आम्ही गुढीची तयारी करत होतो, गुढीपाडव्याची। तर हे बघा, अशा प्रकारे मी इथे गुढीची तयारी करत आहे। तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही पण अशीच तयारी करता का। तर हे बघा, इथे बघू शकता। तर अशा प्रकारे आमची इथे गुढी उभारून दरवाजा बाहेर इथे गुढी उभारली आहे आम्ही। तर इथे बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे आम्ही गुढी उभारली आहे। तर आता माझं इथे गुढीला मी पूजन करत आहे। तर हे बघा, अशा प्रकारे मी ते गुढी उभारून गुढीची पूजा करत आहे। तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर अशा प्रकारे मी गुढीचं पूजन केलं आहे। तर इथे बघू शकता। तर कशी वाटली माझी गुढीची पूजन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे बघा, अशा प्रकारे मी सगळे गुढीचं पूजन असं व्यवस्थित असं केलं आहे।